नमस्कार। राष्ट्रीय नाभिक जनसेवा संघटना द्वारा आयोजित क्रिकेट टूर्नामेंटचं भव्य दिव्य सुशोभित सुंदर ना भूतो ना भविष्य ऐतिहासिक कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं होतं त्या आयोजनामध्ये सुरत शहरातील पूर्वोत्तर पश्चिम आणि दक्षिण ते उत्तर सुरत शहरातून अशा अनेक वेगवेगळ्या ज्या 20 टीमा वीर जीवासेना, सिंगनपूर वॉरियर्स, जयसेना लॉयन्स, भगवा 11, पॉवर हिटर्स, हेर अवेंजर्स, महाकाल टायटन्स, राजा छत्रपती, जीवासेना वॉरियर्स, सुपर 11, पाच पांडव सुपर कॉप्स, छावा सेना वॉरियर्स, युवा मंच 11, बार्बर बॉयज, नावी सुपर किंग्स, छावा ब्रिगेड, एकता 11, स्कायलाइन, भगवा ग्रुप, शंभूराजे अशा वेगवेगळ्या ज्या अनेक टीमा प्रत्येक विस्तारातील प्रत्येक टीमांना आणि प्रत्येक खिलाडींना आपण या ठिकाणी समावेश केला होता। तरी सुंदर असा कार्यक्रमामध्ये सर्वांनी भाग घेतला आणि भाग घेऊन या सर्वच टीमचे सर्व कॅप्टन, सर्व व्हाईस कॅप्टन, सर्व खिलाडी यांनी खूप जबरदस्त मला साथ सहकार दिला, प्रतिसाद दिला। या राष्ट्रीय क्रिकेट खेळापासून जो नाभिक समाज आणि युवा वर्ग जो वंचित होता त्यांना आपण या खेळामध्ये समावेश करून त्यांना हा जबरदस्त असा आपण त्यांना चान्स दिला आणि त्याच्यात ते खरोखर त्या क्रिकेट टूर्नामेंटमध्ये त्यांनी चांगलं प्रदर्शन करून सुंदर असं प्रदर्शन केलं आणि जो विचार केला नव्हता की नाभिक समाजामध्ये युवा इतका सुंदर या राष्ट्रीय खेळामध्ये सुंदर प्रदर्शन करू शकतात का? हो, करू शकतात आणि त्यांनी केला। खरोखर मी या सर्वच खिलाडींना मनापासून सॅल्यूट करतो। याच्यासाठी 7 दिवसाचा क्रिकेट कार्यक्रम जो टूर्नामेंट सप्ताहरूपी कार्यक्रमामध्ये समाजातून युवा वर्ग याच्याकडून कोणाचीही तक्रार न येता खूप जबरदस्त प्रतिसाद मिळाला। बिना तक्रारीचा माझ्या समाजाचे युवांवर माझा खरोखर गर्व झाला मला। तरी या कार्यक्रमामध्ये भाग घेणारे माझ्या समाजाचे युवांना मी मनापासून अभिनंदन देतो आणि हार आणि जीत ही खेळामध्ये चालू असते, परंतु कुठलाही टीमचा कुठलाही खिलाडी तो आणि कुठलीही टीम हारलेली असेल किंवा जिंकलेली असेल, एक हार निश्चित आहे आणि एक जीत निश्चित आहे, परंतु हार ही हार नसते। कारण आता नाही तर पुढच्या वेळेस आपण नक्की जिंकू हे मला 100% विश्वास आहे। तरी हारणाऱ्या टीमला सुद्धा माझ्याकडून खूप खूप अभिनंदन आणि जिंकणाऱ्या टीमला सुद्धा माझ्याकडून खूप खूप अभिनंदन। कारण ज्यावेळेस तुम्ही भागच घेतला नसता तर तुम्ही जिंकले कुठून असते आणि हारले कुठून असते। तरी भाग घेतला, प्रदर्शन सुंदर केलं, तुमची हार ही हार नसून त्याच्यात सुद्धा जीत आहे। कारण याच्यासाठी जबरदस्त प्रॅक्टिस करावी लागते आणि तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे। मागील 2 महिन्यापासून सतत 5 वाजेला पहाटे उठून सकाळमध्ये सर्व टीमच्या खिलाडींना एकत्र करून तुम्ही सतत प्रॅक्टिस केलेली आहे, सुंदर प्रदर्शन केलेलं आहे। या क्रिकेट टूर्नामेंटमध्ये तुमचं जे स्वास्थ्य आहे ते आणि मानसिकता जी आहे ती एकदम स्ट्रॉंग झालेली आहे, तुमचं आरोग्य स्ट्रॉंग झालेलं आहे, तुमची मानसिक स्थिती स्ट्रॉंग झालेली आहे। या ठिकाणी सर्व तुम्ही जवळ आलेले आहेत, एकता झालेली आहे, प्रेम झालेलं आहे, मित्रता झालेली आहे आणि स्नेह झालेला आहे। असं सुंदर या ठिकाणी एकतेचं समाजांच्या युवकांचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे। तुम्ही सुंदर असा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो। तसंच ह्या क्रिकेट टूर्नामेंटमध्ये माझी जी आयोजक समिती होती, आयोजक समितीमध्ये खरोखर मी मनापासून त्यांचं सुद्धा सॅल्यूट करतो। रवींद्र दिलीप सैंदाने असो, महेंद्र गुलाबराव दादा जगताप असो, आत्माराम हरचंद सोनवणे, ज्ञानेश्वरी रामन वरसाळे, पंकज राजेंद्र पवार, पंकज जगदीश सोनवणे,
प्रवीण माधवराव सोनवणे, रवींद्र खंडूजी मंडलिक, ज्ञानेश्वर अर्चनराव सोनवणे, सुनील दगडू मोरे, दीपक उत्तम वरसाडे, नरेन अरुण वसाने, जयेश महेश बोरसे, आनंद संभाजी वाघ, मनोज सुरेश अहिरे, प्रफुल्ल रतन महाले, पंकज नंदू वसाने, भटू संजय बोरसे, किरण ज्ञानेश्वर जगताप, नितीन जगन्नाथ सोनगडा यांचं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. कारण यांनी पण मला खूप जबरदस्त मायक्रो लेवलची प्लॅनिंग, जबरदस्त मला मार्गदर्शन केलं, जबरदस्त मला साथ सहकार केला, जबरदस्त त्यांचा सपोर्ट होता आणि हा कार्यक्रम त्या ठिकाणी सपोर्ट झालेला आहे. मी सर्वांना मनापासून सॅल्यूट करतो, मनापासून आभार व्यक्त करतो. तसंच सोबत सोबत माझ्या समाजाचे जे वडील, जे मार्गदर्शक, संत सेना महाराज वेडरोड मंडळचे सर्वच पदाधिकाऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो. तसेच संत सेना महाराज चॅरिटेबल ट्रस्ट पांडेसरा मंडळ त्यांच्या सुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसंच जीवासनाने सुद्धा सुंदर असा सर्वांनी मला पाठिंबा दिलेला आहे, त्यांचा सुद्धा मी सर्वच पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि माझ्या सुरत शहरातील सर्वच नाभिक समाजातील बंधू भगिनींचा आणि माझ्या खेळाडू मित्रांचा आणि माझ्या दर्शक मित्रकांचा सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांचा आभार आभार आभार. धन्यवाद.